देशामध्ये कर रचनेमध्ये मोठा बदल 1 जुलैपासून सुरू होतोय। यासाठी मध्यरात्री संसदेचं अधिवेशन बोलवलंय। मात्र काँग्रेसने अधिवेशनाला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे देशभरातील व्यापारी आंदोलन करतायत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत। देशामध्ये कर रचनेमध्ये मोठा बदल झालेला आहे। जीएसटी आता लागू होणार आहे। आपल्या सोबत केंद्रीय मंत्री आहेत प्रकाश जावडेकर जी, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके याचे लोकांपर्यंत थेट फायदे काय पोहोचणार आहेत। आता राज्य सरकारचे अनेक कर आहेत, जसं ऑक्ट्राय आहे, एंटरटेनमेंट टॅक्स आहे, एंट्री टॅक्स आहे, व्हॅट आहे। केंद्र सरकारचे अनेक टॅक्स आहेत, एक्साइज ड्यूटी है, सर्विस टैक्स है, एडिशनल एक्साइज ड्यूटी है, कस्टम ड्यूटी, बहुत सारे टैक्स है। तो 17 कर आणि 23 प्रकारचे सेस, 40 प्रकारचे आत्ता आपण कर विविध भरतो। आता त्याच्याऐवजी एक कर। हा सगळ्यात मोठा फायदा केवळ व्यापाऱ्यांना नाही, सामान्य माणसांना। कारण या 40 प्रकारच्या करांमध्ये काय व्हायचं, करावर कर बसायचा, करावर कर बसायचा, त्यामुळे वाढीव कर द्यावा लागायचा। आता कर रचना एकच झाल्यामुळे आता करावर कर नाही बसणार आणि त्याचा परिणाम म्हणून आपली महागाई कमी होईल, वस्तू अनेक स्वस्त होतील आणि त्यामुळे हा फायदा सगळ्यांना मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांना फायदा देणारी अशी ही रचना असल्यामुळे लोकांनी याचं मोठं स्वागत केलं। काल अखेर 67 लाख लोक यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं। आपल्याकडे 80 लाख रजिस्टर्ड करदाते आहेत। तर 80 लाखापैकी 67 लाखांनी आत्ताच केलं, अजून महिनाभर हे रजिस्ट्रेशन चालू राहील आणि त्यामुळे हा फार मोठा लोकांचा सोय होणार आहे। कपडे व्यापारी नाराज आहेत, त्यांनी बंद पुकारला। असं आहे, 5-10 हजार वस्तूचा व्यापार होतो। हजारो वस्तूंच्या व्यापारामध्ये एखाद्या वस्तूच्या व्यापारामध्ये काही गैरसमज असतील तर ते दूर करायला आम्ही तयारच आहोत। आम्ही जाणार आहोत। आम्ही सगळ्यांचं, आमची संवादाची दारं कधी बंद झालेली नाहीत, त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर होतील आणि लवकरच कपडे व्यापारी सुद्धा यात सगळेजण सामील होतील। लागू करण्यासाठी कुठेतरी घाई केली असं सुद्धा केली। हे 40 वर्ष या देशात चर्चा झाली। 10 वर्षापासून याची कायदा बनण्याची प्रक्रिया सुरू आहे। गेल्या वर्षी याचं संविधान संशोधन पास झालं, कायदे पास झाले। सर्व पक्षाचे राज्य आहेत, पण कम्युनिस्ट असो, काँग्रेस असो, ममता बॅनर्जीचा असो वा नवीन पटनायकांचा असो, सगळ्यांकडच्या विधानसभेत एकमताने ठराव पास झाले। त्यामुळे सगळ्यांचं हे श्रेय आहे, सगळ्यांनी घडून आणलेला हा बदल आहे आणि म्हणून याच्यावर विरोधाचा मला मुद्दा दिसत नाही। गैरसमज असू शकतात तर ते दूर होतील। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की कॉम्प्युटरायझेशनच्या संदर्भामध्ये अजून सुद्धा ग्रामीण भागापर्यंत किंवा 1 मिनिट 20 ज्याचा रोजचा व्यापार 5,000 पेक्षा कमी आहे, त्या ठेलेवाल्याला याला कुणाला करच नाहीच आहे, त्यामुळे त्यांना कॉम्प्युटर ठेवायचा नाही आहे। ज्यांचा व्यापार महिन्याला 6-6.5 लाख रुपयापर्यंत आहे, रोजचा 20,000 रुपयापर्यंत आहे, त्यालाही केवळ व्यापाऱ्याला 1% रक्कम द्यायची आहे। आता 1%ला कोण नाही म्हणेल। बाकी मॅन्युफॅक्चरर आहे, छोटा उद्योग, त्याला 2% फक्त भरायचे आहेत आणि रेस्टॉरंट आहे त्यांना फक्त 5% भरायचे आहेत। आता याच्यामध्ये कुठे गोंधळच नाही आहे। 75 लाखापेक्षा ज्यांचा व्यापार जास्त आहे त्यांच्याकडे कॉम्प्युटर आहेतच। असं म्हटलं जातं की अन्न, वस्त्र आणि निवारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच महाग होणार आहेत। नाही होणार आहेत। अन्नावर 0 टॅक्स आहे, त्यामुळे आपल्याकडे उलट गरिबाचं रोटी कपडा मकान हे स्वस्त होणार आहे। कपड्याच्या बाबतीमध्ये मी जसं सांगितलं तसं 1000 रुपयाच्या वर ज्याचं शर्ट आहे, आता असं घालणारा माणूस काही अगदी BPL मधला तर नसेल, तर त्यामुळे त्याची थोडी किंमत 2% वाढली तर त्याला काही कोणी विरोध नाही करत। सर, आज मध्यरात्री संसदेमध्ये सुद्धा संपूर्ण खासदार उपस्थित असतील, परंतु काँग्रेसनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि काहींनी बहिष्कार सुद्धा टाकलेला आहे। हे बघा, या देशातले सगळी GST काउन्सिल ज्यांना केंद्र आणि राज्य सरकारने अधिकार दिले आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री आहेत, सगळेजण उपस्थित राहतात, सगळे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत, सगळे खासदार उपस्थित राहणार आहेत आणि दोन्ही माजी पंतप्रधानांना बोलवलं आहे जे कार्यक्रमाला येऊ शकतात, कारण अटलजी कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे सगळेजण येतील अशीच माझी पक्की खात्री आहे। कारण शेवटी आज दिवसभर सुद्धा चर्चा चालली ना, त्यांनाही लोक विचारतीलच की अहो तुमचंच आहे अपत्य, म्हणजे काँग्रेस म्हणतं GST हे आमचं बाळ आहे। अरे मग हो ना बाबा, तुमचं श्रेय आहे,
तर मग करा ना, तर करा. तर ते करत नाहीत याचं फार मला हे वाटतं की यायला पाहिजे सगळ्यांनी आणि येतील. कारण शेवटी हा देशामध्ये एक सगळ्यांनी मिळून घडवून आणलेला चांगला बदल आहे. त्याचं श्रेय सगळ्यांचं आहे. ते घ्यायला सगळेजण येतील. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.